अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर केंद्रावर हमीभाव योजनेअंतर्गत नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीसाठी 7 दिवस नोंदणी करूनही हमीभावानं फक्त 3च दिवस सोयाबीनची खरेदी करण्यात आली। त्यानंतर शासनाकडून आदेश धडकले आणि सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली। परिणामी शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती नाराजी वाढली आहे। शासनानं फक्त 3च दिवस हमीभावानं सोयाबीनची खरेदी करून ही खरेदी नंतर बंद केली असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे। खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव कमालीचे घसरले असून हमीभावापेक्षाही कमी होते। त्यामुळे 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान खरेदी विक्री संस्थेकडे 348 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली। मात्र केंद्रावर प्रत्यक्षात 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यानच हमीभावानं खरेदी झाली। यामध्ये 36 शेतकऱ्यांचं 494 क्विंटल 50 किलो सोयाबीन हमीभावानं खरेदी करण्यात आलं। उर्वरित नोंदणी केलेले 312 शेतकरी अद्याप मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत। हमीभाव योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावी या मागणीसाठी आमदार प्रताप अडसड यांनीही पणन मंत्रालयाला पत्र दिलं असलं तरी त्यांच्या मागणीला देखील प्रतिसाद मिळाला नाहीये।